जनसेवा फाउंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी येथील जामा मशीद येथे दावत ए इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळी शिर्डीच्या श्री साईबाबांच्या पावन नगरीत बाबांच्या शिकवणीप्रमाणे सबका मालिक एक व सर्वधर्म समभावाची शिकवण सर्व समाज बांधव जोपासत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले। या इफ्तार पार्टीस उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, कैलास बापू कोते, गोपीनाथ बापू गोंदकर, कमलाकर कोते, अशोक कोते, सुधाकर शिंदे, दत्तात्रय कोते, श्री रामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक पारोळे, तानाजी गोंदकर, निलेश कोते, गणपत गोंदकर आदींसह शिर्डीतील सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थ आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या शिर्डीच्या सगळ्या मान्यवरांना आपण बोललो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं म्हणजे कमलाकर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या गावामध्ये एक गाव सुरुवातीचं छोटंसं गाव होतं, आता त्याला शहरामध्ये रूपांतर झालं। मग लोकसंख्या वाढत गेली, लोकसंख्या वाढता वाढता मुस्लिम समाजाचे सगळ्याच जाती धर्माचे लोक वाढत गेले। आपलं मेन श्रद्धास्थान आहे बाबांचं, त्यांचा संदेश आहे सबका मालिक एक आणि श्रद्धा आणि सबुरी। आणि संपूर्ण शिर्डी शहरामध्ये किंवा संपूर्ण जगाला संदेश देणारे साईबाबांच्या या नगरीमध्ये जसं हिंदू आणि मुस्लिम आपण एकच आहे। आपल्या काही घटना झाल्या तरी आपण एकमेकाला सांभाळून घेतो, एकमेकाच्या लग्नामध्ये असेल, एकमेकाच्या उत्सवामध्ये सातत्याने मुस्लिम समाज सातत्याने त्याच्यामध्ये अग्रभागी होतो। पण मला हे सांगायचं आहे, हा जातीय सलोखा ठेवण्याचं काम शिर्डीकरांनी केलं, पण या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जाती सलोखा ठेवण्याचं काम केलं असेल तर सुजयदादा विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं, त्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि हे सगळं काम करीत असताना मधल्या काही काळामध्ये समजा थोडी वैयक्तिक कारणामुळं किंवा शाब्दिक चकामकीमुळे झालं असेल, जसं कमलाकर भाऊंनी सांगितलं, आपण सगळे एक आहोत आणि ह्या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित झाला। हा जो आपण रोजा करतो हा एक पवित्र या 1.5 महिन्यामध्ये आपण करतो। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवास करतो आणि या उपवासामध्ये शरीराचं शुद्धीकरण होतं आणि अल्लाहला प्रार्थना करतो आपण का आम्ही जे उपवास करतो ते उपवास जनकल्याणासाठी करतो, समाज कल्याणासाठी करतो। याचा उपवास सगळ्याला तुम्हाला आम्हाला सगळ्याला व्हावा अशी प्रार्थना आपल्याकडून होत असते। आणि खरं म्हणजे हा समाज आणि आम्ही सगळं गाव आपण सगळे एकच कुटुंब आहे। यामध्ये कुठल्या प्रकारचा दुजाभाव होणार नाही, आजही नाही, उद्या नाही आणि भविष्यकाळात कधी पण दुजाभाव होणार नाही एवढी खात्री आपल्याला देतो। याचप्रमाणे आपण कार्यक्रमाला बोलवलं आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळे मान्यवर उपस्थित राहतात आणि शिर्डीकरांचा जो सन्मान होतो त्या सन्मानाला सुद्धा आम्ही तुमच्या पुढं मनापासून नमस्कार करतो। आणि बऱ्याच अंशी जर सांगायचं झालं तर कमलाकर भाऊ कोत्यांनी काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी स्वतः माझ्यामध्ये उपवास केले, नमाज पडले, बरोबर ना। तर असे सुद्धा आपल्याकडे व्यक्ती आहे का ज्यांनी समाजासाठी स्वतःचं आपला धर्म जरी असला दुसरा धर्म सुद्धा आपला म्हणून त्यांनी सुद्धा उपवास केले होते। त्यावेळेस सुद्धा त्यांचं बऱ्याच जणांनी कौतुक केलं होतं। आणि या शहरामध्ये आपल्याला सगळ्याला एकोपाने राहायचं आहे, एकोपाने राहून बाबांचा सबका मालिक एक आणि सर्व धर्म समभावाचा संदेश आपल्याला सातत्याने जगाला देतात। साहेब आपल्याला सांगतो, ज्यावेळेस शिर्डीमध्ये बाबांची आरती चालू होती आणि काही जणांनी सांगितलं का त्यावेळेस कोविडच्या काळामध्ये आरतीचा विषय आला, भोंग्यांचा विषय आला, मस्जिद होता। या मुस्लिम समाजाने सगळ्यात पुढे जाऊन सांगितलं का आमच्या मस्जिदमध्ये भोंगे बंद करतो पण साईबाबांची आरती कमी करू नका अशा प्रकारचं। आणि एवढा मोठा मुस्लिम समाजाने या मुस्लिम समाजाने माझ्यामध्ये द्वारकामाईमध्ये पठण केलं, माझ्यामध्ये कोविडच्या काळाच्या मागे पुढे हा विषय असेल तर मुस्लिम समाज नाही, नाव फक्त मुस्लिम समाज आहे, हे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहे असं आम्ही मानतो। हा जातीय सलोखा ठेवण्याचं काम शिर्डीकरांनी केलं, पण या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जातीय सलोखा ठेवण्याचं काम केलं असेल तर सुजयदादा विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं, त्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो। वर्ष 6 महिन्यामध्ये थोडासा तणाव निर्माण झाला, परंतु दोन्ही समाजाच्या ज्येष्ठ लोकांनी, समाजाच्या चांगल्या लोकांनी पुढे येऊन हा वाद निवळला आणि आपण आज एका चांगल्या वातावरणात या मशिदीच्या पवित्र मशिदीच्या समोर बसलो। ही भूमी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झाली। बाबांनी एकतेचा संदेश दिला, बाबांनी सबका मालिक एकचा संदेश दिला। तर बाबा म्हणून आपण सर्वजण आहोत। आज आम्ही जे काय आहोत, तुम्ही जे काय आहे, आज सगळ्यांचा व्यवसाय हा साईबाबांवर अवलंबून आहे। आपण मी आमच्या मागच्या कार्यक्रमात मी सांगितलं
की या गावात काही लोक नोकरी निमित्त आले असतील, काही व्यवसाय निमित्त आले असतील, तर शिर्डी वही आते जिने साई बोलाते, आपण साईबाबांच्या आमंत्रणावर शिर्डीत आलो आणि साईबाबाच्या नावाने आपली उपजीविका आहे. त्यामुळे आपल्या ह्या गावात कुठल्याही प्रकारचा जाती तणाव निर्माण होणार नाही. हिंदू मुस्लिमच नाही तर कोणत्याही जाती धर्मात तणाव निर्माण होणार नाही. ही सर्वांची जबाबदारी आहे. चुका सगळ्यांकडून होतात, चुकातून माणूस सुधारतो, चुकातून आपण पुढे जातो. या रमजान पवित्र महिन्यामध्ये मी सर्व आपल्या मुस्लिम बांधवांना विनंती करेन की आपणही सुद्धा या शिर्डीच्या या देशाच्या कल्याणासाठी अल्लाह तालाकडे प्रार्थना करावी. आपण आम्हाला बोलवलं, समस्त शिर्डीकरांना अतिशय चांगली दावत दिली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पवित्र रमजान निमित्त सर्व समाजाला या ठिकाणी बोलून मुस्लिम शिर्डीतल्या मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या सर्वच मौलानांचे आम्ही आमच्या शिर्डी गावाच्या वतीने त्यांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो. आणि हा कायमत असा शिर्डीमध्ये एकोप्याचा संदेश शिर्डीतील जे मूळचे मुस्लिम समाजाचे लोक आहे पहिल्यापासूनच एकोप्याचा संदेश या ठिकाणून देतात, सबका मालिक एकचा संदेश देतात. मी त्यांना पवित्र रमजान महिन्याच्या माझ्या मनसे पक्षाच्या वतीने सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि विशेष मी सांगायला वाईट का वाटणार नाही की दरवर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन हा आमच्या मनसे पक्षाच्या वतीने आम्ही करत असतो. ते भर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही करत असतो, यावर्षी असणारच आहे. आज या ठिकाणी या मुस्लिम बांधवांनी आम्हाला सर्व गावच्या नागरिकांना बोलून इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले. त्या ठिकाणी मी सर्व नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इफ्तार पार्टीसाठी इथे आलेलो आहोत. या निमित्ताने मी सर्व मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी निमित्त शुभेच्छा देतो. आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये जनसेवा फाउंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने शिर्डीतील मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. हे कार्यक्रम अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी साजरा करण्यात आला. या ठिकाणी शिर्डीतील ग्रामस्थांनी शिर्डीतील मुस्लिम समाजाचा हा पवित्र रमजानच्या महिन्यानिमित्ताने इफ्तार म्हणजे रोजा उपवास सोडण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी शिर्डी विधानसभेचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आदरणीय सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने जनसेवा फाउंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने हा इफ्तारीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. साईबाबांच्या शिकवणीप्रमाणे सर्व धर्म समभाव आणि सबका मालिक एक हे जर खरोखरच इथून हा जो मेसेज जातो तो जगाला हा संदेश खूप महत्वाचा आहे. आणि याच्यासाठी शिर्डीतील सर्व ग्रामस्थ आणि शिर्डी मुस्लिम समाज यांनी एकोप्याने येऊन हा कार्यक्रम हा इफ्तारीचा कार्यक्रम साजरा केला. त्याबद्दल मी मुस्लिम समाजाच्या वतीने जनसेवा फाउंडेशन, आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आदरणीय सुजयदादा विखे पाटील साहेब आणि शिर्डीतील सर्व ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक यांचे आम्ही आभार मानतो का त्यांनी आमच्या सर्व मुस्लिम बांधवांसाठी आज ही जी मेजवानी ठेवली त्याबद्दल आम्ही सर्व समाजाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. अतिशय आनंद होत आहे. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डी ग्रामस्थ सन्मान्य प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील साहेब, त्याच्यानंतर कमलाकर भाऊ कोते पाटील, गोपीनाथ बापू गोंदकर, पोपटराव शिंदे, रामनवमी कमिटीचे अध्यक्ष दीपक भाऊ वारोळे, संदीपजी पारख, गणपत अण्णा गोंदकर, तानाजी अण्णा गोंदकर, त्याच्यानंतर आपले सुधाकर आप्पा शिंदे, बाबासाहेब आप्पा कोते, हे सगळे ज्येष्ठ मान्यवर, निलेश दादा कोते या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र बसून म्हणजे अजित शेठ पारख ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे व सर्व धर्मीय लोकांनी, मुस्लिम समाज व सर्व धर्मीय लोकांनी एकत्र येऊन साहेबांचा जो संदेश आहे सबका मालिक एक, नेहमी आम्ही सबका मालिक एक हा संदेश देतच असतो, आचरणात पण आणत असतो. आणि शिर्डी अशी भूमी आहे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आमच्या जातीवाद नाहीच आहे. पोलीस स्टेशनला एचएन नावाची केस एक सुद्धा दाखल नाही. आणि अशा वातावरणात आम्ही सगळे ज्येष्ठांचा आज आम्हाला अनुभव घ्यायला मिळाला की ते कशी एकत्र राहतात. या इफ्तार पार्टी निमित्त आम्हाला कळालं. आता आम्ही सुद्धा सगळे युवक जे वर्ग आहेत, आम्ही सगळे युवक सुद्धा अशाच शिर्डीला पुढं
सबका मालिक एक प्रधानेश्वर गुन्हा गोविंदाने राहून एकत्र न्यायचं काम करू. या ठिकाणी आमचे जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्दीन भाई इनामदार साहेब, त्याच्यानंतर आपले माजी अध्यक्ष नसीरभाई दारवाले, बाबाभाई सय्यद, हाजी बिलाल भाई, त्याच्यानंतर सर्वच मान्य हाजी आयुब भाई, गणीभाई पठाण, या पण लोकांनी आम्हाला आज एक दर्शन घडवलं की हे पूर्वी कशी एकत्र राहत होते, आजही कशी एकत्र राहतात. आम्हाला नव्या पिढीला ही एक त्यांच्याकडून घेण्यात आलेली प्रेरणा आहे. आम्ही सुद्धा इथून पुढे सगळे लोक सगळे सण एकत्र साजरे करू. या निमित्ताने खूप आनंद झाला हिंदू मुस्लिम सगळ्यांना एकत्र बघून. दावत ए इफ्तार, रमजान महिन्याचा हा उपवासाचा महिना आहे. या महिन्यात हा इफ्तारचा पार्टीचा कार्यक्रम घेण्यात आला. खऱ्या अर्थाने रोजा हा उपवास आहे. या उपवासात अन्न व पाण्याचा त्याग केला जातो. परत या उपवासाचा महिना आपल्याला हा शिकवतो तर वाईट बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही, कोणाचा द्वेष करायचा नाही. या गोष्टीचा त्याग करणे, वाईट गोष्टीचा त्याग केला जातो. 15-15 तास उपाशी असून आपल्याला जे व्याकुळ होतो, आपण जे आपल्यात सहनशक्ती असते ती आपण कशी सांभाळली पाहिजे या गोष्टीचा अनुभव येतो. या जगात, या देशात कित्येक गरीब लोक आहे ज्यांना, या गरीब लोकांना अन्न उपलब्ध होत नाही. तर अन्न उपलब्ध होत नाही ते कसे या गोष्टीचा त्रास सहन करत असेल, ही जाणीव परमेश्वर, ईश्वर, अल्लाह आपल्याला देत असतो. हा उपवासाचा महिना हा शिकवतो आपल्याला की पुढच्या 11 महिन्यात आपल्याला उपवासामुळे जे आपण शिकलोय, लोकांना अन्न खाऊ घालायचं आहे, ही शिकवण हा रमजानचा महिना, हा उपवासाचा महिना आपल्याला देतो. यानंतर ईद येते, ईद उल फित्र. या ईद उल फित्र मध्ये प्रत्येक कुटुंबाकडून 2.5 किलो धान्य हे वाटप करण्यात येतं गरिबांसाठी. तर गरिबांना वाटप करण्यात येतो. प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी असते. ईद साजरी करण्याच्या अगोदर परमेश्वराने, अल्लाने हे आदेश दिलेले आहे की तुम्ही फित्र द्या, मग तुम्ही ते जे धान्य वाटप करून मग ईद साजरी करा. तर आज या निमित्ताने उपवासाच्या महिन्यात आम्ही जो कार्यक्रम घेतला इफ्तार पार्टी, या इफ्तार पार्टीत आमचे जे शिर्डी ग्रामस्थ आहे, जे वरिष्ठ आमचे नेते आहे, कैलासबापू कोटे पाटील असतील, कमलाकर कोटे पाटील असतील, निलेश दादा कोटे पाटील असतील, आपले रामनवमी उत्सवाचे अध्यक्ष दीपक वारोळे असतील, भरपूर मान्यवर गोपीनाथ बापू गोंदकर असतील, छोटे बापू कोटे पाटील असतील, सर्वच मान्यवर इथं आले आणि त्यांनी सबका मालिक एक हा संदेश, हा एकोपाचा संदेश आज इथं देण्यात आलेला आहे. कायम आम्ही कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत असतो. रामगिरीजी महाराजांचा सप्ताह होता, त्यावेळेस पण मुस्लिम समाजाने पूर्ण जी जबाबदारी घेतली ती पूर्ण केली. तसेच आता रामनवमी उत्सव येणार आहे, त्या उत्सवामध्ये जी गावाची जत्रा आहे त्याच्यात देखील मुस्लिम समाज पूर्णपणाने आपलं सहकार्य राहील. परत अशा छोट्या मोठ्या गोष्टी जे पण कार्यक्रम घडत असतील त्याच्यात आमचं सर्वांचं सबका मालिक एक संदेश हा आम्ही देत असतो. आलेले सर्व मान्यवरांचं मी आभार व्यक्त. प्रोग्राम हमने तय करे थे, हमारे दावत पर लब्बैक करते हुए या शिरडी के तमाम हमारे बिरादरान वतन है वो आए, हम उनका तहे दिल से इस्तेमाल करते हैं और शुक्रिया अदा करते हैं. इंशाअल्लाह मुस्तकबिल में भी, फ्यूचर में भी हम ऐसे एक साथ रहेंगे. जैसे इन सब वक्तों ने बताया, हिंदू मुस्लिम शिरडी के अंदर हमने जो भाईचारा बनाया, आगे भी ये भाईचारा बना कर रखेंगे और ऐसे ही हम एक साथ मिलजुल कर रहेंगे. और जो यहाँ पर हमारे भाई भी आए, डिपार्टमेंट भी आया, सबका मैं इस्तकबाल करता हूँ, शुक्रिया अदा करता हूँ. पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर.
ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर ते शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोलकर 97 67 06 66 85।